कर्मवीर जयंतीचं औचित्य साधून राहुल पालके लिखित अंगणातून नभांगणात कविता संग्रहाचं प्रकाशन. कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त श्री शिवाजी महाविद्यालय येथील सहप्राध्यापक राहुल पालके लिखित अंगणातून नभांगणात या कविता संग्रहाचं प्रकाशन डॉक्टर BM हिरडेकर, डॉक्टर विश्वंभर चौधरी, आमदार राजेंद्र राऊत, खासदार ओमप्रकाश राजे-निंबाळकर, माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चला तर मग जाणून घेऊया या कविता संग्रहाच्या लेखकाकडून या कविता संग्रहाचे वैशिष्ट्य आणि वेगळेपण. नमस्कार. कर्मवीर माझा ध्यास, कर्मवीर माझा विचार, कर्मवीर माझी मुक्ती, कर्मवीर माझी शक्ती. शिवशक्ती आणि कर्मवीर शक्ती यांचा संगम जिथे होतो ते श्री शिवाजी महाविद्यालय या महाविद्यालयाचा मी विद्यार्थी आणि आता या महाविद्यालयाचा सहाय्यक प्राध्यापक म्हणून इंग्रजी विभागात सध्या कार्यरत आहे. माझ्या अंगणातून नभांगणात या कवितेच्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन मामांच्या जयंतीनिमित्त, समाज दिनानिमित्त झालं. आयुष्यातील जे मोजके क्षण असतात त्यामधला अत्यंत महत्त्वाचा आणि जीवनाला आकार देणारा क्षण समाज दिनानिमित्त माझ्या जीवनामध्ये आला. यासाठी सर्वप्रथम श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे मी आभार मानतो. काल 4 फेब्रुवारी 2023 रोजी अंगणातून नभांगणात या पुस्तकाचं प्रकाशन झालं. पुरोगामी व्यक्तिमत्व विश्वंभर चौधरी, डॉक्टर हर्डीकर सर, संस्थेचे पदाधिकारी नंदनजी जगदाळे सर, डॉक्टर BY यादव सर, सचिव PT पाटील सर, अरुण देवडवाद सर, आमचे लाडके व्यक्तिमत्व बापूजी शितोळे सर या कार्यक्रमाला उपस्थित होते. आदरणीय सोपल साहेब, आमदार राजभाऊ राऊत यांचीही उपस्थिती या कार्यक्रमाला होती. एकंदरीत कालचा जो कार्यक्रम होता सर्व परिसर कर्मवीर झालेला होता. प्रत्येक जण कर्मवीरांच्या विचारांना जागून आज वक्ते काय बोलणार आहेत यासाठी जमलेला होता. आणि अशा या नयनरम्य सोहळ्यात, विचारमय सोहळ्यात माझ्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. खूप आनंदाचा क्षण होता. कवितेचं अंगण खऱ्या अर्थानं ज्या महाविद्यालयात घडलं, ज्या प्रांगणात घडलं, ते प्रांगण खऱ्या अर्थानं माझ्या जीवनामध्ये एक मोठा यशाचा पाठलाग घेऊन पुढेही येणार आहे असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो. मी राहुल पालके, मला राजू असं या टोपण नावानेही ओळखतात. बार्शी नगरपालिकेतून माझ्या शिक्षणाची सुरुवात झाली. प्राथमिक शिक्षण अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत झालं. जिथं शिक्षण घेण्यासाठी वही, पेन, कागद अशा गोष्टी सहजासहजी मिळत नव्हत्या. शाळेची भिंत पडकी होती, परंतु पडकी भिंत असली तरी काय झालं, किंवा पेन, पाटी, पेन्सिल नसली तरी काय झालं, माझ्याकडे जिद्द होती, माझ्याकडे संघर्ष होता आणि या संघर्षातूनच मला यश मिळवायचं होतं. 7वीतील जेव्हा माझा प्रथम क्रमांक आला तेव्हा माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही आणि पुढचं शिक्षण कर्मवीर मामांच्या महाराष्ट्र विद्यालयात झालं आणि खऱ्या अर्थानं तिथंच कायापालट झाला. 11वी-12वीचंही शिक्षण महाराष्ट्र विद्यालयात झालं आणि जिथं अंगणातून नभांगणात शिकवण घ्यायची होती ते श्री शिवाजी महाविद्यालय खऱ्या अर्थानं काव्य निर्मितीचा मोठा आगर माझ्या जीवनामध्ये येऊन गेला. या महाविद्यालयामध्ये शिवयुगची मोठी परंपरा आहे. माझ्या कथासंग्रहाचा मी विचार करत होतो. भारत नावाची कथा मी लिहिली आणि खऱ्या अर्थानं माझ्यातला लेखक, माझ्यातला कवी जागा झाला. इंग्रजी विभागानं मला खूप मदत केली. कसं लिहावं, कसं बोलावं. काव्य निर्मिती हा प्रवास तसा कठीण आहे, परंतु जर आपण सरावानं एक एक संदर्भ लावून जर आपण व्यवस्थितपणा त्याच्यामध्ये आणला तर उत्तम कवी आपल्यामध्ये दडलेला असतो, असे अनेक वेळा आमचे प्राध्यापक म्हणत असतात. आणि हीच प्रेरणा घेऊन मग शिवयुगमध्ये पहिल्या वर्षी फक्त कविता लिहिल्या, दुसऱ्या वर्षी मात्र त्या कविता नंबरमध्ये आलेल्या होत्या आणि आता आनंदाला पारावर राहिलेला नव्हता.
मग तृतीय वर्षामध्ये 3-4 कविता झाल्या आणि 2 पारितोषिके मिळाली. खूप त्या ठिकाणी आनंदाचे क्षण होते. श्री शिवाजी महाविद्यालय एक गजबजलेलं ठिकाण आहे. या गजबजलेल्या ठिकाणामध्ये कला नांदते, विज्ञान नांदते, वाणिज्य नांदते आहे. खऱ्या अर्थानं एक मिनी विद्यापीठ म्हणून श्री शिवाजी महाविद्यालयाचा नावलौकिक आहे. आणि इथं कर्मवीर शक्तीचा संचार क्रांतिसिंह नाना पाटील आणि अवतीभोवतीचा जो प्रवासाचा एक क्षण आहे तो खऱ्या अर्थानं काव्य निर्मितीच्या माझ्या प्रक्रियेमध्ये महत्वाचा ठरला. माझ्या कविता ह्या वेगवेगळ्या विषयावर आहेत, मात्र त्या कॉलेज भोवतीच फिरतात आणि फिरत फिरत त्या आकाशाची झेप घेतात. या कवितेमध्ये बालपण आहे, या कवितेमध्ये विद्यार्थी आहे. विद्यार्थी म्हटल्यानंतर माझ्यातली शक्ती, माझ्यातली उर्मी ही खूप वाढते. जसं की हनुमानाचं बळ ज्याला म्हटलं जातं, विद्यार्थी पाहिल्यानंतर त्याची नव प्रेरणा, त्याची सृजनशीलता, ते संचारण्याचं बळ मला काव्य निर्मितीकडे घेऊन जातं. आणि म्हणूनच माझ्या काव्य संग्रहातील विद्यार्थी हा वेगळ्या पद्धतीचा आहे. तो भूमिरक्षक म्हणून साईराच्या रूपाने येतो, तो सुदर्शनच्या रूपाने येतो, तो शुभमच्या रूपाने येतो, तो निरंजनच्या रूपाने येतो. आणि खऱ्या अर्थानं एखाद्या देवासमोर आपण निरंजनचा जो एक विचार करतो तशाच भूमिकेतून कविता त्या खऱ्या अर्थानं निरंजन म्हणून या साहित्याच्या प्रांतामध्ये पुढे येताना दिसतंय. माझे महाविद्यालय छत्रपती शिवरायांचा वारसा, कर्मवीरांचा वारसा, क्रांतिसिंह नाना पाटलांचा वारसा जेव्हा आमच्या महाविद्यालयाच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आम्हाला पुढे घेऊन जातो, तेव्हा आम्ही युवा महोत्सवामध्ये 12 वेळा आम्ही सलग जिंकतो. हा आमचा महाविद्यालयाचा इतिहास मला काव्य निर्मितीमध्ये अनुकूल वाटतो. खऱ्या अर्थानं जिथं जयंतीनिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील असेल किंवा महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, राजेश्री शाहू महाराज असतील, यांचा वारसा घेऊन हे महाविद्यालय आमची संस्था चालते. आणि हाच वसा आणि वारसा काव्य रूपातून मांडणं माझ्यासाठी अत्यंत महत्वाचं होतं. महापुरुषांचं विचार आणि कार्य याचे मला पहिल्यापासूनच आकर्षण होतं. जनार्दन वाघमारे यांचा महापुरुषांचा पराभव जेव्हा हे आम्ही धडा वाचला तेव्हा महापुरुषांचा पराभव करणारे कोण असतात, तर त्यांचे अनुयायीच असतात. आणि खऱ्या अर्थानं आपण त्यांचे अनुयायी व्हायचं असेल तर आपण उत्तम लेखन केलं पाहिजे, उत्तम कार्य केलं पाहिजे. आणि हाच लेखन प्रवास अंगणातून नभांगणात या काव्य संग्रहातून मी प्रकटित केलेला आहे. या काव्य संग्रहामध्ये वेगवेगळ्या विषयावरती कविता आहेत. अंगणातून जेव्हा आपण झेप घेतो तेव्हा कर्मवीरांचं ज्ञान, या महाविद्यालयातील प्राध्यापकांचं ज्ञान, इथल्या विद्यार्थ्याची जिज्ञासा पाहून त्याला उद्या आकाशी झेप घ्यायचे. आणि आजचं युग हे विज्ञानाचं युग आहे. आमचा विद्यार्थी हा फक्त ज्ञानाच्या कसोटीवरतीच आणि विज्ञानाच्या कसोटीवरतीच 21व्या शतकामध्ये खऱ्या अर्थानं उड्डाण घेऊ शकतो, हा आशावाद या कवितेच्या माध्यमातून मी प्रकट केलेला आहे. आणि जेव्हा विद्यार्थी आपल्या संघर्षाची वाटचाल करत असतो तेव्हा त्याला सुखदुःखाची भेट होतेच, परंतु न डगमगणारा, न भिणारा विद्यार्थी खऱ्या अर्थानं आठवणीतला विद्यार्थी ठरतो. तो विद्यार्थी त्या शिक्षकाच्या मनात भरतो. आणि आठवणीतला विद्यार्थी ही माझी कविता त्याच अंगाने लिहिलेली आहे. भूमिरक्षक ही कविता ही त्याच अंगाने लिहिलेली आहे. या कवितेमधला विद्यार्थी हा सामान्य परिस्थितीमधला आहे, परंतु त्याच्यातलं असामान्यत्व मी माझ्या प्रोफेशनच्या माध्यमातून, प्राध्यापकी पेशामधून मला पाहायला मिळतं. आणि खऱ्या अर्थाने हे विद्यार्थी उद्या भावी पिढीमध्ये नागरिक म्हणून, विद्यार्थी म्हणून घडतील असा आशावाद या कवितेमध्ये मांडलेला आहे. त्याच पद्धतीनं या कवितेच्या माध्यमातून आम्ही महापुरुषांच्या विचारांचं चिंतन केलेलं आहे. या कवितेच्या माध्यमातून माणसाचा धर्म, माणसाची माणुसकी, माणसाचं माणूसपण त्याच्यामध्ये दडलेलं आहे. जिथे जात, जिथे प्रांत, जिथे देशाची सीमा ही आमच्यासाठी घातक ठरते, जिथे आतंकवाद हा वाद मांडतो, या वादाला संवादाचं रूप अंगणातून नभांगणात हा काव्य संग्रह देतो. खऱ्या अर्थानं काव्य निर्मिती हा जो घटक आहे, मग तो घटक माझ्यामध्ये विकसित होण्याची प्रेरणा ही छत्रपती शिवराय, कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचा संघर्ष प्रवासच आहे. आणि माझ्या कवितेतला
विद्यार्थी हा धडपडणार आहे, तो जिद्दीचा आहे, तो पेटलेला आहे, तो उद्याच्या भारताचा एक जबाबदार नागरिक म्हणून मला घडवायचा आहे. हे विद्यार्थी मला अधिकारी रूपाने पाहायला मिळतात, हे विद्यार्थी मला लेखक रूपाने मिळतात, हे विद्यार्थी मला खऱ्या अर्थानं जगण्याची दिशा दाखवतात. खऱ्या अर्थानं शिक्षक विद्यार्थ्याला शिकवत असतो, परंतु मला विद्यार्थी शिकवतात आणि माझी कविता ही त्यांना खऱ्या अर्थानं तुम्ही कसं जगावं आणि कसं अध्ययनातून संपन्न व्हावं, ज्ञानसंपन्नतेचा वारसा की जो कर्मवीरांनी आम्हाला दिलेला आहे, तो ज्ञानसंपन्नतेचा वारसा घेऊन जाण्याची जबाबदारी माझी आहे, माझ्या विद्यार्थ्याची आहे. आणि हीच जबाबदारी घेऊन या काव्य संग्रहाचं लेखन आम्हाला प्रेरणादायी वाटतं. या माध्यमातून खऱ्या अर्थानं मामांच्या जीवनाची रूपरेषा त्यांना समजेल, महापुरुषांचे विचार त्यांना समजतील, त्याच पद्धतीनं ते चिंतन करू लागतील की खऱ्या अर्थानं धर्म म्हणजे काय, खऱ्या अर्थानं संघर्ष म्हणजे काय. या संघर्षाची जेव्हा आपण भूमिका पाहतो तेव्हा तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्ष असो. हा संघर्ष आम्हाला पाहायचा आहे, या संघर्षातून आम्हाला घडवायचंय, या संघर्षातूनच आम्हाला येणाऱ्या संकटावरती मात करून 21व्या शतकातील विद्यार्थी म्हणून जगायचंय. अंगणातून याचा अर्थ शिवाजी महाविद्यालयातून, नभांगणात याचा अर्थ हे महाविद्यालय उद्या इस्रो होईल, DRDO होईल. त्यासाठी आज आमच्या महाविद्यालयात विज्ञान विभाग सुद्धा चांगल्या रीतीने कार्यरत आहे. या माध्यमातून उद्या आमच्या महाविद्यालयात सॅटेलाइटची निर्मिती व्हावी की जी आज पुण्यामध्ये होते, जी आज दिल्लीमध्ये होते, उद्या जाऊन आमच्या बार्शी मधले सुद्धा विद्यार्थी सॅटेलाइटची निर्मिती करतील आणि खऱ्या अर्थानं प्रेरणेचे सॅटेलाइट्स होतील. बार्शी ही कर्मवीरांची भूमी आहे, बार्शी ही साहित्याची भूमी आहे, बार्शी ही संस्कृतीची भूमी आहे आणि बार्शी ही विद्यार्थ्यांची भूमी आहे. हाच ध्येयवाद, हाच दृष्टिकोन अंगणातून नभांगणात या काव्य संग्रहाच्या माध्यमातून मांडलेला आहे. प्रत्येक वेळी जेव्हा विद्यार्थी माझ्या समोर येतोय, सर तुम्ही कविता कशी करता, हा एक प्रश्न त्यांच्या मनामध्ये असतो. मी त्यांना म्हणलं खऱ्या अर्थानं कविता ही तुमच्यात आहे, तुमच्या विचारात आहे, तुमच्या प्रेरणेत आहे. जेव्हा तुम्ही मला तुमच्या ज्ञान उपासनेचा विचार घेऊन माझ्याकडे येता, खऱ्या अर्थानं तिथेच मला कविता सुचते. आणि बऱ्याच कार्यक्रमामध्ये जेव्हा एखादा वक्ता बोलतो, कवी बोलतो, शीघ्रगतीने माझ्या कविता तयार होतात. ही प्रतिभा, या प्रतिभेचं कारण माझं अध्ययन आहे. विविध विषयावरती मी चांगल्या रीतीने अध्ययन केलेलं आहे. खऱ्या अर्थानं महापुरुषांच्या जीवनाची गाथा मी वाचलेली आहे आणि यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती ग्रंथालयात अनेक पुस्तकांचं वाचन हे त्याला कारणीभूत असावं असंही मला वाटतं. महापुरुषांच्या विचारांची जनजागृती, कर्मवीरांच्या विचारांचा वारसा खऱ्या अर्थानं या महाविद्यालयातून जपायचं काम हा काव्यसंग्रह नक्कीच करतो आहे. आणि उद्या जाऊन हा काव्यसंग्रह फक्त बार्शीपर्यंत मर्यादित न राहता तो बार्शीचा, तालुक्याचा विकास तर करणारच आहे. बार्शीची सीमा असीमित करणारा हा काव्यसंग्रह नभांगणाचे वेध नक्कीच घेईल. हा काव्यसंग्रह लहानापासून वृद्धापर्यंत सर्वांनी वाचण्याजोगा आहे. नक्की हा काव्यसंग्रह आपण वाचा, मला प्रतिक्रिया कळवा. मी राहुल पालके 9960724637 या क्रमांकावरती मला संपर्क करा. आणि शेवटी अंगणातून नभांगणात झेप तुम्ही घ्या. खूप धन्यवाद. नमस्कार, मी शुभम मिसाळ धाराशिवकर, कवी राहुल पालके सरांचा माझे विद्यार्थी. सध्या भारतीय विद्यापीठ समाजकार्य विभाग सोलापूर येथे MSW करत आहे. नमस्कार, मी श्रीराज बाळासाहेब ताकमोगे, BA सेकंड इयरला मी श्री शिवाजी महाविद्यालयामध्ये पालके सरांच्या सहवासामध्ये शिकत आहे. नमस्कार, माझं नाव निरंजन नलावडे, मी BA थर्ड इयरला आहे. पॉलिटिकल सायन्स हा विषय आहे आणि श्री शिवाजी महाविद्यालय येथे शिकत आहे. अंगणातून नभांगणात. खरं तर आदरणीय राहुल पालके सरांचा मी माझे विद्यार्थी आहे याचा सर्वप्रथम मला अभिमान आहे. आज तर
सरांचा कविता संग्रह तुमच्या समोर आलाय. मी ज्यावेळेस सरांच्या एक विद्यार्थी होतो त्यावेळेस मी सरांना बघत होतो. खऱ्या अर्थाने सरांचा स्वभाव असेल, सरांची वर्तणूक असेल, सरांचं वाचन असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस मी हा कविता संग्रह वाचला त्यावेळेस मला सरांचे सगळे विचार, मला वाटतं सगळ्यांचा जो स्वभाव आहे तो विचारात शब्दात उतरलेला मला दिसला. खरं तर आज आपण बघत आहोत आज समाज कसा आहे, आजचा समाजातला युवक कसा आहे. परंतु आज आपण नेहमी म्हणतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप महापुरुष होऊन गेले, खूप महापुरुषांनी चांगला विचार दिला, महापुरुषांनी खूप चांगलं कार्य केलं. परंतु हेच कार्य, हेच महापुरुषांचे विचार आज मुलांपर्यंत, आज कॉलेजच्या युवकांपर्यंत, आज समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचले का? तर पूर्णतः पोहोचले नाही. मला वाटतं ते काम आज हा सरांचा कविता संग्रह करणार आहे. या कविता संग्रहामध्ये सरांनी, आज आपण कविता संग्रह जर वाचायला गेलो तर कुठेतरी तो संकुचित विचाराचा असतो, म्हणजे एखाद्याच विषयावर लिहिलेला. परंतु या कविता संग्रहाचं वैशिष्ट्य असं आहे की हा कविता संग्रह कुठल्याही एका विषयात अडकून बसलेला नाहीये. त्याच्यामुळे वाचताना तुम्हाला दिसतं की या कविता संग्रहात निसर्ग आहे, या कविता संग्रहामध्ये देशप्रेम आहे, या कविता संग्रहामध्ये अध्यात्म आहे, या कविता संग्रहामध्ये विज्ञान आहे, या कविता संग्रहामध्ये एक स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने समाजाला दिशा देणारा आणि समाजाला एक माणूस म्हणून घडवणारा मला वाटतं हा कविता संग्रह आहे. मी माझ्या वतीनं तमाम भाषिकांना तसेच महाराष्ट्रातल्या वाचकांना आवाहन करतो की हा कविता संग्रह आपणही वाचावा आणि एक चांगला माणूस घडण्यासाठी याच्यामधून एक चांगला विचार घ्यावा. एवढं बोलतो आणि या कविता संग्रहाला मी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद.